विकास होणार. मला काय, मी या महिन्यामध्ये 1-2 वेळ येणार आणि पडून जाणार आहे, काय मला घेणं. माझी रिक्वेस्ट आहे की त्याच्यावर जीपीडीपी तयार करताना बिलकुल डोकं वापरून जीपीडीपी तयार करा. वो कामाच्या करा की आपण 40-40 कोटी रुपये विचार करा. इवन झेडपी इतका कोटी आपण देत नाही इकडे, 80 कोटी रुपये जवळपास. झेडपी आपलं 300 कोटीचं बजेट आहे सेस म्हणून, अगर आपण 13 तालुक्यामध्ये साधारणतः देऊ असले कितना देणार आहे? 30 कोटी 25 कोटी के आसपास देणार. त्या 80 कोटी रुपये येऊन पडले आणि 100% विकास नाही. आणि वसुली करा साहेब, वसुली करा आणि करून घ्या. हे जरा गंभीर बाब आहे, आपण सगळेजण जरा सिरियसली घ्या. इतना मॅडम ये बरोबर दिसत नाही की इतना स्ट्रॉंग जिल्हा परिषद सदस्य, इतना स्ट्रॉंग यहाँ पर एक आपण सगळेजण इतने स्ट्रॉंग असताना म्हणजे असा बरोबर नाही सर. तुम्ही इतना तरुण वसुली नाही होत. अपंगांच्या तक्रारी चालू होतात, पाठीची वाटप नाही केली तर वसुलीच केली नाही, त्यांना पाठीचे वाटप करून जिल्हा प्रतिनिधी किती स्ट्रॉंग असले तरी परिषद तरी हलवाच आहे. आपण लेने साहेब, पवार साहेब, आम्ही सर्व आता सचिन तेंदुलकर का होने का क्या फायदा अगर इंडिया मैच ही नहीं जीत पा रहा. इसी प्रकार देवराम लांडे का होने का क्या फायदा अगर जुन्नर फर्स्ट नहीं है 13 तालुका. फर्स्ट होना पाहिजे ना. अभी बघा साहेब, आराखडा तयार करताना जरासं तुम्ही पुश करा. परस्पर आराखडे बनवताय सरपंच आणि पहिल्यांदा 4-5 मीटिंग पहिला शो आणि ऐकतोय तुमचं आम्हाला पडतंय, पण एका ऐवजत नाही. तुला आम्हाला सांगतोय ना वर्षातून तुझं तुमचं कडे करा. ऐकत राहिलं आम्ही ऐकतोय ते ऐकतात. मग फाईल म्हणलं का आता बघा काय व्हिडिओ साहेब सह्या नाही होत, सह्या होत नाही, सह्या करत नाही, महिना सह्या करत नाही. किती आला आम्ही एक महिना साहेब डेव्हलपमेंट सह्या करताय. वाईट वाटतं आम्हाला, पण आम्ही तर आहे तर. चलो आता पुढच्या मुद्द्याकडे. एक गोष्टी 14 वित्त आयोगच्या आणि पेसाच्या रिफॉर्म झाले याच्यावर प्लीज गंभीरतापूर्वक देखो याच्यामध्ये दम क्यों आपण होता मी सांगतोय. आराखडा ग्रामपंचायतीत आहे, काम ग्रामपंचायती स्वतःहून ठरवलं. ग्रामपंचायती काम ठरवलं, त्याच्या सुरू करा. आपण पैसे पाठवणार आहे, संविधानिक जिम्मेदारी आहे भारत सरकारला पैसे पाठवणे. त्याच्यामध्ये काय काटणे काय नाही, पैसे पाठवणं म्हणजे जिम्मेदारी आहे, हे म्हणजे जाणरी आहे. उसके बावजूद गाव तुम्ही आणि लहान काम आहे, कोई मोठा टेंडर नाही, कोई टेंडर लहान काम आहे. अहो आपल्या इतर अधिकारी साहेब आता बोलल्यासारखं खूप आहे. सह्या करा, सांगा फाईल पडल्या तिथं पिढीच्या इथं आमच्या दूर नका तुमची आलं का साहेब. क्या क्या मेसाचे 283 लाख आले, किती 15 लाख शिल्लक आहे. साहेब बरोबर साहेब 33% खर्च. साहेब 33% खर्च. त्यांना पण तुम्ही ग्रामसेवक मंडळी ना मला ऐका, आदिवासी भागामध्ये त्याचं जास्ती आहे आणि जवळजवळ 50% ते 60% महिला सरपंच आहेत. त्या महिला सरपंचांना ग्रामसेवक मंडळी दाखल देत नाही. त्याच्यामध्ये इतर अधिकारी 2-4 आहेत, पण एक माणूस असा नाही का त्या सरपंचाला रिस्पेक्ट दिलंय, त्याचं समजून घेतलं जाईल. ह्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लेडीज साहेब वेळोवेळी सांगून ऐकतात. त्याच्यामध्ये पीडित साहेबांची काळजी घेतली पाहिजे. पैशाचे पैसे खर्च झाले पाहिजेत. जर ते पैसे पैशाचे खर्च करायला बीडीओ साहेब इतर अधिकारी आणि ग्रामसेवक दोष असेल किंवा हल्ल्याचे पण असेल, त्यांच्या उत्तर तुम्ही त्यांना सूचना दिल्या पाहिजेत. सरपंचांची आम्ही ऐका ना, माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही सरपंचांची बैठक लावायचं आहे. तुम्ही गावाला जाऊन माझा मतदारसंघ आता पेसत आहे, सभापती साहेब आम्ही मीटिंग घेतो. तुम्ही त्याच्या बीडीओ साहेबांना फक्त सूचना द्या. एक महिना टेबलवर सह्याला ठेवू नका, आम्ही सर्व क्लिअर करतो. याचा पैसे एस्टिमेट करत असेल ना तर बांधकामचे लोक ते ऍड्रेस घेत नाही. साहेब मी सुद्धा केसामध्ये आहे ना साहेब, आहे ना. एका बाजूला ओढू नका, तुम्हाला सोडून नाही. ये पैसा बद्दल फायनली बोलतोय साहेब. 14 वित्त आयोग आणि पैसा दोनों बद्दल आपण विशेष जर कोणी खर्च
कारवाई करा सर. पेसा coordinator. पैसाचा कुठलाही ग्राम चौकशी खर्च नाही झाला तरी कारवाई करा, त्यांचा पगार दाखवा. हाँ? क्यों? आता मला नाही जरूर सर आपलं चालू आहे अधिकारी तर बाहेर तुम्हाला करायचं. मध्ये आलं सर मध्ये निवड झाली टँकर चालू करा म्हणतात समितीला. सांगितलंय. त्यांना टँकर चालू करा म्हटलं. हा. काय लावणार आहे करायचं? तुम्हाला रोख पैसे खर्च करता येत नसतील तर ऐका. पाणी मागवा. ऐका एक सेकंड सांगा पेसाचा coordinator क्यों निघले? होता सर त्यांनी बचत गटामध्ये अरे तो नवीन एक करा ना युक्ती कोणी चांगलं जिल्ह्याला पेसा देतात. म्हणून नोकरी द्या. अर्धही पाठवले सर जिल्हा स्तरावर पैसा अरे पिपळे या पेसा coordinator क्यों निघले? जिल्हा ग्रामपंचायत कर्ज वसुली 86% सरासरी जिल्ह्याचे 5-7 तालुके 100% आपला तालुका 22% आहे. काय विस्तार अधिकारी काय अच्छा अभिनंदन गोष्टी याच्यामध्ये हे आहे की ऐका ना याच्यामध्ये अभिनंदनची गोष्ट ही आहे की मी आता काय विचार केला होता DVDF जिल्हा ग्रामीण विकास निधी जो गाव विकास निधी आहे त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीचे अधिकार DVDF मध्ये 0% व्याजवर आपण हे बांधून देऊ शकतो काय आपले ग्रामपंचायत भवन 0% आणि आपला 5 वर्ष का निकष ठरवून आपण 15 वित्त आयोगमध्ये आणि आपल्या ग्रामपंचायतचे काय ग्राम निधीमध्ये एक ठराविक रक्कम ठरवून आपण उसको 0% देऊ शकतो कोणाला पता पण चलणार नाही की एकदम व्यवस्थित होईल आणि आजच्या आज 100% ग्राम सचिवालय आपण देऊ शकतो बरोबर आहे ना या आपण मी अध्यक्ष मॅडमशी बोललो होतो हे विचार पण झाला होता की आपण आपल्याला अभिनंदनची गोष्ट ही आहे कि बाकी कोई भी 22% नहीं है बाकी सगळे 80% वर आहे उसका निधी का वर नियम ही आहे की 75% काय वसुली केली आपण पुढे देऊ शकतो म्हणजे 12 तालुका तुमच्या ऑटोमॅटिकली एलिजिबल राहणार 100% ग्राम सचिवालय आणि तुमच्या तालुका इनएलिजिबल होणार एक भी ग्राम सचिवालय मिळणार नाही माझ्या गटामध्ये 2 मंजूर आहे त्या मोठ्या गावामध्ये जुनं पूर्वीच्या काळात शौचालय बिगर वापरात नाही ते पाडून टाकायचे तर आता हे आपला बांधकाम विभागाची जे त्याला हे पाहिजे मंजुरी पाहिजे किंवा पत्र पाहिजे तुमच्यासाठी तुम्ही ऐका ना, पंचायत समितीच्या वाढून देण्यासाठी याचा मोठा मुद्दा पण झाला होता. मी फोन करतो एकदा आपल्याला वाटतं. वाढून देण्यासाठी तुम्ही ॲडिशनल सीओच्या व्हॅल्युएशन करून पाडण्याची परवानगी पंचायत समितीला म्हणजे 10 लाख रुपयाचे खाली असतील त्याची व्हॅल्युएशन ॲडिशनल सीओचा करून देणार आहे 10 से वर असतील तो मी साईन करून देणार आहे 20 लाख पर्यंत आणि 20 चे वर असतील आणि नवीन बिल्डिंग येते असतील म्हणजे वापरपत्र असतील बिल्डिंग तो जीबीला साईन करून देणार हे चेंज करा क्लिअर करा तर याच्यामध्ये काय विषय नाही तुम्ही फक्त प्रस्ताव पाठवा त्याच्यामध्ये विचार करण्याची काय राजा बोकर साहेब अरे जीआर आहे की हे बोलीच्या त्या मार्गे धावू अडावा सेशन कमी आणि ट्रेनिंग सेशन जास्त तरी जुने अधिकारी आमच्या इथं 5-5 वर्ष पुढचा विषय असा आहे का PSCची जागा आपली होती ती आपण आदेश म्हणून शासनाला वर्ग घ्या आता ते पाडायची परमिशन म्हणून काय म्हणतात तर इमारत तुमची जिल्हा परिषदची तुम्ही ते पाडून आम्हाला द्या आणि ते काय आपण काय म्हणतो आपण जागा हँडओव्हर केली त्यांना तर ते निधी पाडावी दोन्हीच्या याच्यात आहे ना ते जवळजवळ वर्षभर जो कार्यक्रम राहिले आता आमदारांनी 14.5 कोटी रुपये टाकले मंजूर पण झालं पाडायचं जेवढं जातं ते असं चाललंय जवळजवळ 1 वर्षभर पाठीमाग लागली ताईंनी मध्ये केली होती ते इमारती आपल्या नावावरती आपली PSC अडचण आहे शिकवून दिली त्यामुळे इमारती तुमच्या आहेत PSC शिफ्ट होत नाही PSC रद्द होते आणि आदेश बरोबर त्यामध्ये पाडायचं पण आहे शासनाने
गेली 3 वर्ष तुम्ही निवडून आल्यापासून हा एकमेव विषय घेऊन तुम्ही राहिला. आमदाराने नाही, सरकारने ते पैसे टाकले. तो मुद्दा जाऊ द्या. ऐका, पाडायचं आणि करायचा मुद्दा जो आहे आपण त्याच जागेवर बांधायचे, पण आपल्याच जागेत अतिक्रमण झाले असं दिसून येते. जेवढी जागा आहे त्याच्यावर पार्टीसाठी तुम्ही नियमावली सांगितलं, तुम्ही पंचायत समितीमधून मंजुरी करून याकडे पाठवतो. तुमच्याकडे का सर? तो पाठवून ऍडिशनल सीओ करतात. नाही जिल्हा इकडनं वर इकडे तुम्ही काय पाळायचं पेपर तर इकडून पाठवायचं प्रस्ताव. प्रस्ताव इथून सर गेला पाहिजे आणि एकत्रित ऐका सभापती साहेब, एकत्रित द्या आणि पाठवा. काय होतं, तुम्ही एक पाठवतो, दुसरा पाठवतो, तिसरा पाठवतो, असं एकत्रित पाठवा. ग्रामीण पाणी महत्वाचं ते रेडी आहे. तुमच्या टंचाईतले अहो, काय गोपी आहे? साहेब बाकीचे ग्रामीण पाणी गोपी पुरवठा साहेब ऐका, डीबीडीएफच्या काय करणार आहे वसुली? हा, नियोजन म्हणजे काय? इमिडिएट वसुली करा. ग्रामनिधीमध्ये कट करा ताबडतोब. ग्रामनिधीमध्ये इमिडिएट चेक घ्या. 2 दिवसात चेक घ्या सगळ्यांचा. ठीक आहे, मला कम से कम 80% पार करून टाका. अरे वो नहीं होगा नहीं तो फिर काय तुम्हाला डीबीडीएफ मध्ये काय विकास काम देता येईल? नेक्स्ट ग्रामीण पाणी पुरवठा तुमच्या टंचाईतले काय काम मंजूर उपाययोजनापैकी अपूर्ण आहे का काय? आताच मंजूर झाले 16 मिनिटांची 5 मिनिट पूर्ण आहे. सुरू का नाही केलं? सुरू केलेले अरे किती काम तुमच्याकडे ते प्रादेशिक योजना आहे का काय? जर तुम्हाला वसूल पाहिजे असेल तर मागे आपण लोकांनी ग्रामपंचायती की 100% वसूल दाखवायचो. त्यावेळी आपल्यासोबत काय असायचा उद्देश, अंगणवाडीचं बक्षीस मिळवायचं आहे. म्हणजे त्यावेळेला जैसे अपन बोलते लालच, बच्चे को बोलते देखो चॉकलेट दूंगा, इतना तू इतना पढ़ाई कर ले, इतना होमवर्क कर ले. वैसे तरीके से काही ना काही आम्ही दाखवून आपण आतापर्यंत ती परंपरा चालू ठेवली. आता काय झालं ते सगळं थांबलंय. नाहीतर कुठल्याही परिस्थितीत 100% आपला गाव वसूल झाला पाहिजे. याच्यासाठी जेव्हा प्रभातच्या सभा असायच्या तर आम्ही गावाची परिस्थिती पाहायचो की सपोज कुसूर गाव आहे, इथले लोक मुंबईमध्ये जादा आहे, कोणी फुल मार्केटमध्ये आहेत. मग अशा काही ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई आहे. तर आम्ही सांगायचो ग्रामसेवकाला आणि सरपंचाला की पाहिजे तर 2 दिवस मी तिकडे जा, परंतु वसूल करून घेऊन या. किंवा गावामध्ये यात्रा आहे, यात्रा कोणी चुकवत नाही. त्यावेळेला त्या गावामध्ये आलेल्या सर्व मुंबईकरांकडनं ते पैसे वसूल करा. कारण काही गावं अशी आहेत की तिथली बरीचशी, कुसूर एक गाव असं आहे की 80% लोक तिकडे आहेत मुंबईसारख्या परिसरात. तर त्या गावामध्ये आपल्याला सतत वसूल करण्यासाठी हे करावं लागायचं. अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये आपण काही ठिकाणी असं करायचं की विस्तार अधिकाऱ्याला द्यायचं की विस्तार अधिकाऱ्याने तिथल्या ग्रामसेवकाने, सरपंचाने, सदस्याने, तिथल्या जो सदस्य असतील यांची टीम करून पाठवायचं आणि वसूल करायचा. त्यासाठी आपल्याला मदत त्यावेळी काय व्हायची की पाणी बंद करता यायचं. आपण त्यांना बंधनकारक करायचं की बाबा तुमचं पाणी बंद होईल किंवा तुमचं उद्या या ठिकाणी वीज खंडित होईल. अशा पद्धतीने जेव्हा थोडंसं प्रेशर व्हायचं तर आपला 100% वसूल व्हायचा. पण आता ती परिस्थिती नाही कोरोनामुळे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी नवीन फंड आणला पाहिजे, नवीन काहीतरी सगळ्यापासून मी तोच विचार करते. मॅडम याच्यासाठी आपण काय करू, पॉलिसीचं मॅटर असल्यामुळे जीबीमध्ये ठेवूया विषय आणि जीबीमध्ये इसका चर्चा करून आपण ठरवू की काय म्हणजे वसुली वाढवण्यासाठी काय करतो. वसुली नसेल तर आपण जितना कमी वसुली होणार आहे आपली क्षमता लोकांना काय न्याय देण्यासाठी, काय लाभ देण्यासाठी उत्तर करतो. जितना वसुली उतना जिल्हा परिषद होणार. तर आपण रेशन बंद केलंय, पाणी बंद केलं, पण राशन बंद केलं. नाही आज काहीच करू शकत नाही. बघू त्यासाठी काहीतरी डीबीडीएफची वसुली ग्रामपंचायत मधून करायची, ऑपरेटरच्या वेतन ग्रामपंचायत मधून द्यायचे. सगळे ग्रामपंचायतकडे पैसे पडलेले आहेत. इमिडिएटली काढा बिल समजू आम्हाला. नोंदीचा काय प्रॉब्लेम येतोय? नोंदी जुनियर कॉम्प्लेक्स वगैरे झाले, नोंदीच्या काय problem? नाही अधिकृत म्हणून अनधिकृत नोंदी का करत नाहीत ग्रामसेवक? विचारलं पाहिजे ना.
त्याच्याकडे पैसा आपलाच बुडतोय. त्याच्यामध्ये 18 जुलै 2016 चे एक परिपत्रक आहे स्पष्ट की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या नोंदी करता येतील. फक्त त्याच्यामध्ये नमुना नंबर 8ला जर का अतिक्रमणाचे असेल तर अतिक्रमण म्हणून किंवा विनापरवाना असेल तर विनापरवाना म्हणून हे करता येईल. याच्या संदर्भात हे कशासाठी करायच्या की बरीचशी लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेली आहेत, त्यांनी परवानगी घेतलेली नाहीत, स्वतःच्या जागेत नाहीत, पण तरीसुद्धा त्यांना मूलभूत सुविधा द्याव्या लागतात. त्यामुळे ग्रामपंचायतीवर भार पडतो आणि त्याच्यासाठी यांच्या नोंदी करायच्या आणि त्यांचा टॅक्स वसूल करायच्या संदर्भातल्या सूचना पूर्वीच आलेल्या आहेत. त्याची गावोगावी प्रचार प्रसिद्धी करून सर्व प्रकारच्या नोंदी करा. त्याची अंमलबजावणी सर होतच नाही. आज चार नोंदी बिल्डिंग आहेत 10 वर्ष झाली, त्यांच्या नोंदी झाली नाही, त्यांचा सगळं संपूर्ण महसूल बुडतोय. नाही ते कुठले गाव आहे ते आणि आडी फाटा परिसरमध्ये असे कित्येक बिल्डिंग आहेत, काळा बिल्डिंग आहे. ग्रामपंचायत विभागाचं काम तर विस्तार अधिकारी अतिशय समाधानकारक आहे. स्पष्ट तुमच्या दोघा तिघांची पण टी सुरू करावं लागेल असणार असेल तर काय अडचण नाही. एकही मुद्द्याला तुम्ही कुठल्या कर वसुलीला नाही, ग्रामनिधी खर्च वसुलीला नाही, कोणत्या विषयात तुम्ही जिल्ह्यात पहिले 6 मध्ये आहे, पहिले 10 मध्ये पण हे तुम्हाला परिपत्रक मी सांगितलेलं माहित आहे ना. आता नोंदी सर्व प्रकारच्या करायचं आलेलं राज्य शासनाचं PRCच्या शिफारशीनुसार. पण अनाधिकृत म्हणून करायचं आहे, जसं असेल स्थिती तसं. हो फक्त महसूल वसुलीसाठी. सर्व प्रकारच्या तुमच्या ग्रामपंचायत हद्दीतली अशी आता कोणतीही इमारत राहणार नाही की ज्याची नोंद करायला परवानगी नाही. साहेब ते आहे का मालक DPO ने सांगावं. साहेब ते स्वतः मालक जाऊन जात आहेत तिथे बिल्डिंग वाले ग्रामपंचायतीमध्ये तरी ग्रामसेवक नोंद घालून नाही घेतात. असे किती काय अडचण आहे ग्रामसेवक? डिमांड असते ग्रामसेवकाची. सांगू द्या जरा, विस्तार अधिकारी सांगा काय अडचण आहे. काय सांगितलेलं आहे ते करत नसतील तर काय करणार तुम्ही? हा याला त्याची आणि ग्रामसेवकाची सेटलमेंट दुसरं काही नसतं. तुम्ही काय नियंत्रण करताय त्याच्यावर? काय नोंदी करत नाही काय पण काय करू दिंडरी गावी अंगणवाडी माणसं झाली, पुरुष 3 लाख रुपये टाकले, नोंद नाही म्हणून ते खर्च करत आहे. नोंदी करा म्हणून सरपंच खर्च करत नाही. नोंदी करा अडचण काय नाही ठीक आहे. आता अंगणवाडी माणसांनी कसं केली नोंद? विस्तार अधिकाऱ्यांनी सूचना द्या पाहिजे त्यांना. बिडू साहेबांनी सांगायला पाहिजे. बिडू साहेब का सांगता तुम्ही? साहेब आमचं एक म्हणणं आहे नोंदी ग्रामसेवकाची एक करतो मीटिंग लावा आणि तुम्ही स्वतः त्या ग्रामसेवकाच्या मीटिंगला हजर राहा. तुम्ही अपने लेवल पर पहले हाई कोर्ट उसके बाद सुप्रीम. नहीं, यहाँ तो अपने को अपने यहाँ के कोर्ट पे भी चलेगा. ग्रामसेवकांना जरा याच्यावर घ्यायला लागतं. ये सगळे म्हणजे बहुत ही सिंपल मुद्दे. वसुली नहीं है, TVDF नहीं है, तुमचे खर्चा पण नाही आहे ना वसुली आहे. म्हणजे ऑफिस ही बंद करून टाकलं. काय किरकोळ आहे, हाँ, किरकोळ आहे. आम्ही किती वेळा बोलतोय ना की तुम्हाला काम करायचं नसेल तर टाळं मारू. काय हो काय लेडीज भरपूर आहे, काय भरपूर बोलणार? आहे, भरपूर आहे. ताळे मारू नका, ताळे मारू नका. हो, मारते नाही पण बोलतो तर करा. प्रादेशिक योजना आहे का? ते बोलतो फक्त. काय हो? प्रादेशिक योजनेची वसुली किती टक्के आहे? काय माहिती बघेल काय आपण 2 तालुके दिले साहेब. आणि 7 दिन पहले इनको मालूम है कि 7 दिन पहले फसायचं आहे. काही नाही तुम्ही त्याला पाठीशी घालू नका. 4 दिवस आधी जर माहिती आहे की CO येणार आहे एवढी पण भीती नसावी. एवढे मोठे अधिकारी ते येणार यांचं. मला सांगा ना किती नाही पण म्हणजे वसुली किती येतो कम से कम आपल्या आपल्याला लक्षात ठेवा. सभापती साहेब आता यापुढे नाही आपण मीटिंग घेताना हे सगळे आपण आपल्याला भार पडू. तुमच्यासाठी म्हणतो आम्ही जिल्हा परिषदेला आम्ही शिवसाहेबांच्या पुढे वापरू नका. सगळ्या जिल्हा परिषदेला बरोबर पडतो अधिकारी. हे तुमचं आहे चुकीचं आहे साहेब, हे बरोबर चुकीचं आहे तुमच्याकडे ज्या प्रादेशिक आहे मागच्या बैठकीला एक निर्णय झाला जी साहेब आमच्याकडे एकही प्रादेशिक नाहीये. प्रादेशिक आहे ना. नाही प्रादेशिक योजना गवळी साहेब पाहतात. आमचं संयोजन नाही पडत. ते कुठे आहे? पुण्याला असतात ते गवळी साहेब. त्यांना का आपण नाही नाही पडत. आणि तुम्हाला असं कोणी सांगितलं की तुम्ही त्याची माहिती घ्यायची नाही? गवळी साहेब पुण्याचे व्हिडिओ साहेब कुणी आहे काय बोलतो आपण आहे नोंद त्याच्यामध्ये.
अरे गाड़ी नसेल तो मेरी गाड़ी में बैठता है. नाही, त्याच्या याच्या संदर्भात मंडळ स्थापन करायचं स्थानिक पातळीवर आणि या मंडळामार्फत या योजना चालू ठेवायच्या. आता ज्या योजना चालू आहेत त्याला सप्टेंबरपर्यंत कशीतरी मुदतवाढ दिलेली आहे नवीन टेंडर करायला. 4 महिने पासून पुन्हा कुणी तिथं जिल्हा परिषदला ही करू नये की अचानक आम्हाला कळवलं नाही, तुम्ही माहीतच नव्हतं, हे आम्ही मंडळ केलं असतं, आता पुन्हा मार्चपर्यंत मुदत वाढते असं व्हायला नको. 4 महिने कोरोनामुळे मंडल गेले. उसका मंडल करने का उद्देश्य आहे की तुमच्या प्रादेशिक योजनामध्ये पाणी कर वसुली फार कमी आहे. सेस म्हणून 7 से 8 कोटी रुपये आपण सेस मधून ठेवतोय. हे अपेक्षित पण नाही ना आपण पुढे करणार आहे. नफा 2009 मध्ये ज्या प्रादेशिक पाणी मंजूर झाल्या ती एकही योजना पूर्ण गेली नाही, त्याचं काय होऊ शकतं? उसको बंद करायचं समितीच्या मीटिंग मध्ये ठराव घेतलाय का जो नव्याने भूजल सर्वे व्हायला पाहिजे. अजूनही पण तो भूजल सर्वेच्या संदर्भात पाणी पुरवठा विभाग किंवा भूजल विभागाकडे पाठपुरावा अधिसूचित म्हणून सर एकच मिनिट. पाणी पुरवठ्याचं एवढं आलं आहे. परवाला घाडगरला एक उद्घाटन झालं. तिथं साधा गावचा सरपंच नाही, पंचायत नाही, जिल्हा परिषद नाही आणि नौकर वर्गाने येऊन उद्घाटन केलं. जीएसटीला ही सूचना दिया. मला सगळं कळतं बाकीचं. तुमच्याकडे फोटो आला मी बघतो तुमच्याकडे. आता तुम्हाला सुट्टी नाही. तुम्हाला काय अधिकार दिला नौकर वर्गाला? आपली यादीमध्ये आता तोही येताना पण तुम्हाला सुट्टी नाही होणार. काय अधिकार? पुण्याहून लोकांचे कोरोना आलाय. इकडे कोरोनातून पुण्याचे लोक इकडे उतरताना तिथला सरपंच नाही, तिथला पंचायत समिती नाही, जिल्हा काही सांगू नका साहेब. पुण्याहून कोरोना आला, आपण लॉकडाऊन केले ना, मग त्याला लॉकडाऊन केलं. मी तर आले पुण्याहून पडून म्हणे आम्ही आणि हिशेबपर्यंत काय व्हॉट्सअपला फोटो सगळे तुम्हाला कोर्टात घेतो. तुमच्या पाणी पुरवठ्याची अध्यक्ष साहेब आतापर्यंत जेवढी बिलं काढलं ते पंचायत समिती सदस्य पण जिल्हा परिषद सदस्य कुठलाही बोर्ड लावला जात नाही. फक्त कॉम्प्युटर बोर्ड तयार केला दुसरं आणि बिलं काढून घेत जाते. माझी विनंती आहे की काय तुमचं अभिनंदन. तुम्ही 4 तारखेला पहिला शिव असेल पुणे जिल्ह्यामध्ये. अजून आहे येतात होऊ द्या. हे आता बघू आपण इथे फोटो आणून मग आपण तक्रार करू. सगळ्यांकडे करतो. गेट काढले का सगळे? गेट काढले पण बसवण्याचं नियोजन करा आता. नहीं वो वाले जो बसवण्यासाठी जो गेट घाल झालेले आहे उसका यादी वगैरे पाठवा. आमल्याच्या गावामध्ये टाकीचा एक विषय होता आमले साहेबांकडे. नाही, त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये 24 लक्ष रुपये आपण त्या ठिकाणी 13 लक्ष रुपये आपण आता त्याच्यावरून वादन झालं होतं जिल्हा परिषदेमध्ये, बरोबर आहे. कारण आपण सगळे ढाप्यांची कामं ग्रामपंचायतीला सांगितलं होतं, पण ते स्पेशल काम होतं. कारण ज्या ठेकेदाराने काम केलं शोभावीचं त्याने उलटे असणारे ते ढापे बसवले होते, ज्याच्यामुळे ते ढापे तुटून गेले पहिल्याच पावसामध्ये आणि त्याच्यासाठी दुरुस्तीला पैसे टाकून ते परत तुम्हाला करायला लावले. परंतु अजूनपर्यंत त्याचा रिप्लाय पाणी होतं, ढापे अडवले होते, आता पाणी गेलेले आहे, ते ढापे काढून करायचं आहे. ते ठेकेदार आपण वर्षापूर्वी झाले आपल्या काढून ते करायला लावले ठेकेदार. नाही सर, हे काय उत्सव बरोबर नाही. काय पाणी होतं तुम्हाला हे याच कालावधीत करावं लागेल. हो सर, ऑक्टोबरमध्ये आपल्याला ढापे अडवायचे, त्याच्या अगोदर ते ठेकेदाराकडून दुरुस्त करून घ्यायचं. त्याला सांगितलं दुरुस्ती काय, दुरुस्तीचा पैसा देऊन तुम्ही आणून टाका, पैसे पण टाकले, तुम्हाला माहित नाही विषय, मुकेला माहिती आहे ना. साहेब नाही नाही, किती पैसे टाकले, काय केलं सांगा. आपण कधी काम, मी 2 महिन्यापासून तुमच्या मागे आहे. तर पाऊस काल झालाय, पण मी 2-3 महिने पाणी लागली आहे. कारण कोणाचे मतदारसंघ त्या गावाला ज्या योजनेला 24 लक्ष रुपये खर्च केले, त्या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ कसा होणार जर तिथले ढापे चुकीच्या पद्धतीचे असतील तर. आणि ते ढापे व्यवस्थित करण्यासाठी परत आपण 3 लाख रुपये दिले. म्हणजे आज जवळजवळ 27 लक्ष रुपये त्या शेतकऱ्यांना पाणी उरावं, त्यांच्या शेतीला पाणी मिळावं याच्यासाठी दिलं ना. मग त्या शेतकऱ्यांना त्याचा काय उपयोग झाला का? आपण जिल्हा परिषदेने 24 लक्ष आणि 3 लक्ष
आज जवळजवळ 30 वर्षापर्यंत आपण पोहोचलो, परंतु जर त्याचा फायदाच झाला नाही तर पैसे टाकण्याचा मतलब काय? पुढे बघा. नाही साहेब, तो 30 एक अजून देवळाला आपला 1 कोटीचा पादत्राव मंजूर झाला आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2-3 वेळा फोन केला मुखर्जी बरोबर देशमुख साहेब, तुम्ही प्रकल्प अधिकारी होते त्या टायमाला आपण गोडेगावकडून त्याला पैसे घेतलेले आणि तो पादत्राव आता फार्टीच्या अंडरमध्ये थांबला. त्याच्यात पुढे माझ्या कार्यकाळामध्ये जितके पैसे घेतले आता काम सुरू आहे सर. 1 कोटी रुपयाचं देवळे गाव आणि साहेब देवळे आणि आजवळे दोन्ही गावं कॅन्सर मुक्त होतील आणि ते सुद्धा त्यांना यावं असतं काम केलं तर. प्रॉब्लेम काय झाला सर, त्याच्यामध्ये साहेबांनी ज्यावेळेस ते सर्वे करायला सांगितलं, सर्वे केलं, सगळं मंजूर झालं प्रमाण. पण त्यामध्ये आता साधारणतः 40% फॉरेस्ट लँड आहे. त्यावेळेस सांगितलं फॉरेस्ट लँड नाही आवड टेंडर झालंय. टेंडर झाले ते म्हणजे सर तुम्हाला त्यावेळेस पण बोलतो होतो आपण. मी काय म्हणतो फॉरेस्ट काही सांगत टेंडर झाले तिथे त्याचे कागदपत्र दिल्याशिवाय टेंडर झालं का? फॉरेस्ट लँड सबमर्जन्स मध्ये आहे की मोस्ट सबमर्जन्समध्ये पण आहे आणि जिथं डॅम आहे त्याच्यात पण आहे. मग टेंडर झालं कसं? वर ऑर्डर कशी झाली? साहेब हो साहेब, देवळे आणि आजवळे माझ्या मतात एवढी मोठाली गाव आहेत. फॉरेस्ट लँड आहे तुमच्या वगैरे परमिशन नाही आहे त्याच्या रिपोर्ट मध्ये मंजुरीच्या आधी विचार करायची गोष्ट आहे. काही सगळे गेले हे लोक खोटं बोलतात काही. नाही, असं हे चुकीचं उत्तर आहे सर. हे उत्तर बरोबर नाही. साहेब मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम मंजुरी द्यायच्या पाहिलं. आधी आपल्या माणसाने चेक केलं पाहिजे ना, तेव्हा हे काय करत होते. आणि मी काय म्हणतो या विषयाच्या वरती आम्ही ऐकून घेणार नाही. ज्या वेळेला कुठलंही काम मंजूर करतो त्याच्या आधी अधिकारी त्या बोला. 4 नोव्हेंबर 2017ला मी आणि माझ्या अध्यक्षांच्या समोर साईट पाहिलेली आहे. साईट जेव्हा सर्वे केला तेव्हा फॉरेस्ट लँड मी विचारली होती, ते म्हणजे सगळे शेतकरी आहेत तिथे. त्याच्यानंतर मी एस्टिमेट सबमिट केलं. एस्टिमेट सबमिट झाल्यानंतर ते 9/9/2019ला मंजूर झालेले काम आहे. आणि जेव्हा आम्ही लाईन आर्टला गेलो तेव्हा ते उतारे जेव्हा काढले, संमतीपत्राचे जेव्हा उतारे काढले, त्यातला एक उतारा जो निघाला तर तो फॉरेस्टचा निघाला. नाही, पण आपली जबाबदारी आहे ना. आपण काम करत असताना की त्या एक मिनिट ज्या वेळेला आपण एखादं काम एवढं मोठं मंजूर करतो 1 कोटी रुपये आणि त्या 1 कोटी रुपयाच्या कामाचे कागदपत्र तपासणी करायची जबाबदारी कोणाची आहे? जागा आता ज्या ठिकाणी कामं बंद आहेत त्या प्रत्येक ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय. ती जागा आपल्याला एक काम करा की फॉरेस्ट साठी तुम्ही प्रस्ताव टाका त्याला माणूस पैसे परत जाणार. झाड किती कट करणार सर त्याची किती जागा बाधित होती ते क्षेत्र मोजावं लागेल फॉरेस्ट म्हणून. साहेब, त्याच्यानंतर तो प्रस्ताव शिवसाहेब म्हणतात तसं करा, प्रस्ताव टाका. एक बार बताओ, मोजणी करावं लागेल, तुम्हाला जागावर जावं लागेल, गाडीमध्ये बसावं लागेल, ही सगळं प्रोसेसची गोष्टी कशामुळे सांगतात. मोजणी म्हणजे कोण म्हणजे चंद्रवासी करणार माणूस आहे. काय सांगण्याची गोष्टी नाही करा मोजणी. शिवाय काय दिवसभर तुमच्या वहां पर डेप्टी इंजिनियर साहेब वहां पर काय दिवसभर तुमचे 15 मोजणी होत नाही का? आहे ना, तुम्हाला मोजणी करावं लागेल. याच्यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे? तत्काळ मोजणी करा, प्रस्ताव पाठवा फॉरेस्ट क्लिअरन्ससाठी. शिवसाहेब ते मुख्यमंत्र्यांना फोन लावत नाही. यांना फक्त बिला करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, यांना काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. ते आदिवासी मिळालं तरी तुम्हाला एक माझी देवळाची कामं 2 कामं जबाबदार साहेब. तुमच्या ह्या फोनच लागत नाही, तुमचा फोन नंबर कळत नाही कुठे तो. अहो नाही साहेब, आम्ही खूप आश्चर्यमक आहे. आता उगा तुम्ही आढावा आले साहेब, तुम्ही यांना लेखी सूचना द्या. ते माझा जर पादत्राव झाला नाही ना, मी बुकेराव साहेबाच्या माझी गाठमाची सगळे केलं साहेब. मी त्याला सक्षम आहे. 1 कोटी रुपये आले फक्त मी कसे पैसे साहेब, 1 मिनिट साहेब. एक गोष्टी सांगा मला, एक सांगा, गाड काढण्यासाठी किती धरणपूरचे रेडी आहे? हा सर, गाड काढा ना, मनरेगा वाले गाड काढा वहां पे. पाणी तर वाढेल, शेतकरीला पाणी तर वाढेल. मी दरवर्षी गाळ काढून घेत असते. माझा आजही गाळ काढण्यासाठी पुढाकार आहे आणि गेल्या वर्षाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीये गाळ काढून सुद्धा. रोजगार हमीमध्ये काढा, तुम्हाला 2 दिवसात देतो. पहिल्या घेतलेल्या कामाचे पैसे रोजगार हमीमध्ये काढा, तुम्हाला एक तलाव खाली करा आणि 4 कोठे बांधून द्या. ठीक आहे, पण द्या पैसे.
पहिले पण त्यांनीच केलेलं आहे ना, आता पैसे कोणाला पाहिजे? त्यांनी सर जेवढ्या दुरुस्त केलं ना, एक थेंब पुढे पाणी साचत नाही, एक थेंब पाणी साचत. फक्त पॉलिसी जशी पावडर लावतो ना, अशी पावडर लावायची कामं दुरुस्त करून बिलं काढून घ्यायची. अत्यंत गलतर कारभार आहे यांचा. साहेब ऐका ना, आळे आळे पटा वडगाव आणि पिंपळवंडी तुमच्या अगोदर जाधव साहेब CEO होते, त्यावेळेला मीटिंग झाली होती आपल्या जिल्हा परिषदला. तर त्या ठिकाणचे असलेलं वस्तीकरण हे फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तिथल्या आळ्याच्या आणि वडगावानाचं जे ड्रेनेजचं लाईन आहे ती पावसाळ्याच्या या परिस्थितीमध्ये ते रस्त्यावरती गटाराचं पाणी वाहते. तर त्या संदर्भामध्ये आपण एक त्या ठिकाणी व्हिजिट देऊ, कोणत्या प्रकारचा प्लॅन्ट वगैरे तिथं टाकता येईल त्या दोन्ही ग्रामपंचायत तिन्ही ग्रामपंचायतला बरोबरीने घेऊ, त्याची चांगल्या पद्धतीने माहिती घेऊ. याच्याबद्दल ऐका ना, तांत्रिकी प्लॅन तयार करून द्या, काय याच्यावर नियोजन करायचं आहे. त्याचं इस्टिमेट वगैरे पाणी पुरवठ्याने बनवलेले, लाईन कुठ पासून तर कुठपर्यंत घ्यायची, प्रत्येक बोर्ड तुम्हाला कन्सल्टंट पाहिजे तर कन्सल्टंट नेमणूक करा. करा कन्सल्टंट नेमणूक करा, MJP ला द्या आणि सुरू करा. काय बा आता फक्त विनंती एवढी, तुम्ही फक्त कलेक्टरची म्हणजे जागेची परवानगी घेऊन आपण त्या जेवढे त्याला तुम्हीच करू शकता. करू नक्की करू. हे वाला जो विषय होता जो साहेबांनी म्हटलं नोंदून घ्या. शिक्षणच्या विभाग वडगाव आनंद ग्रामपंचायतला आहे ना, अभिनंदन नंतर करू ना. चोपडीचं असं जर सुरेश मार्गे साहेब CEO होते त्यावेळेस मी मुख्यराम साहेबांची नाराजी व्यक्त केली होती. पण त्याच्यानंतर त्यांनी माझ्या मतदारसंघात जवळजवळ 80% कामं बऱ्यापैकी चांगल्यापैकी कामं सुरू आहेत, काही पूर्ण झाली. त्याबद्दल अधिकाऱ्यांचं आपण तक्रार पण करतो, पण ज्यावेळेस काम चांगलं झालं त्यावेळेस त्याचं अभिनंदन सुद्धा करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही अभिनंदन त्यांचं नंतर सीओ समोर तक्रार झाला त्यानंतर काम करणं सुरू करू नका, त्याच्या अगोदर करा. फॉर्म्युला वापरला तर त्यांना अपेक्षा आहे की तुमचं काम आमचं पण करू द्या. आमचं चांगलं काम केलं तर आम्ही अभिनंदन करू. म्हणजे पूर्व भागात झालं आमचं पण काम करावं तेवढं आम्ही पण अभिनंदन करू. नाही तर आम्ही सत्कार करू, आम्ही भेट बांधू, पण करा. मागील वर्षी टंचाईची जी कामं केलेली आहेत ना त्याचे पैसे अजून आले नाही. बिलाचा विषय नाही, पैसे आले नाही अजून. पैसे ग्रामपंचायत आले असते सर, केव्हा झाले की बिल? तुम्ही ग्रामसेवकाला माहिती घ्या की आम्हाला म्हणतात पैसे आले नाही. सकाळचा आला 19,000चा, तो आपण लगेच वाढला घरोघरी जाऊन मुलांना. आणि जुन्नर तालुका प्रादेशिक तत्वावर शासनाने एक गोष्टी मला सांगा, तुम्ही एक सर्वे तुम्ही प्रकाशित होते, मला सांगा सर्वे प्रकाशित होते, सर्वे केला त्याबाबत मला विषय नाही, प्रकाशित होते. सॉरी सरचा विषय नाही, तुम्ही तुमच्या मुलाला काय सांगाय एक गोष्टी सांगा. महाराष्ट्राची टॅबलेट निर्णय घेतली की आपल्याला ऑनलाईनला बंद द्यायचं आहे. नाही ऐकून घ्या, महाराष्ट्राची टॅबलेट बंद येतो, GR मध्ये परस्पर GR मध्ये येतोय की ऑनलाईन वर आपल्याला काम करायचं आहे. तुमच्या यात काम आहे की ऑनलाईन शक्य नाही अशक्य, तुमच्या विचारावर विचार करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.